त्यांच्या म्हणजे फॅन फॉलोईंगच्या आशीर्वादाच्या जोरावरच ते करतोय समोर करते मागणी मस्त गेल्या वर्षी आली होती 1,11,00,000 1 कोटी होते पण आता आपली लक्ष्मी आहे ते त्यामुळे आता दुसऱ्याला कशी द्यायची आपण एमजी ज्वेलर्सचा खरा राजाचा मानकरी म्हणलं तर किरण शेठ एमजी ज्वेलर्सवाला ह्याला अभिमान मानला पाहिजे ते इथं नसताना सुद्धा एवढी यंत्रणा लाभवायची म्हणजे जोक नव कुणाचा. बाबा नमस्कार. नमस्कार. तर आज आपल्या राजाने आता फायनल साठी पात्र राहिलेलं आहे. हो बरोबर. तर आनंद कसा आहे? आनंद बघा आता फायनलला राहिला म्हणजे गुलाल मिळाला समाधान आहे आपल्याला. आणि आजचा पेहरा कसा जुळून आला आणि कोण होता नक्की पेहरा आजचा? संभाजीनगरचा अर्जुन होता. आणि कसा जुळून आला आजचा पेहरा? आता कसं आहे ते आता नियोजन करतो आमचा पुतण्या त्यामुळं आम्ही त्यात लक्ष देत नाही बरोबर. त्यामुळं त्यानं कसं जुळवलं का कोणाचं काय झालं हे आम्ही बघत नाही आम्ही फक्त बैल घेऊन जायचं एवढं आम्हाला माहिती असते. आणि गेल्या वर्षीच्या मैदानात आपण 1 नंबरचे मानकरी होतो आणि परत या मैदानात आपण आता गुलालात राहिलं म्हणजे फायनलसाठी पात्र झालेलं आहे. तर कसा आनंद असणार आहे? आता बघा आनंद होतोच की बरोबर हे प्रत्येकाला होतोय ना आनंद त्या आलेल्या जनतेला सुद्धा आनंद आहे बरोबर आहे. तर आज बघता आपल्या राजाच्या पाठीमागे एवढा मित्रपरिवार एवढा फॅन फॉलोईंग त्याला आज प्रेम करतात त्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या म्हणजे फॅन फॉलोईंगच्या आशीर्वादाच्या जोरावरच ते करतोय समोर करते. आणि त्याची जिद्दीबद्दल काय सांगा? कारण प्रत्येक मैदानात तो नक्कीच आपली मान कुठं खाली करून देत नाही गुलालातच राहतो. त्याची नाही त्याची तेवढी जिद्द आहे त्याची. आणि आपल्या गरिबाच्या दावणीला एवढी मोठी लक्ष्मी आले त्याबद्दल काय सांगाल? आता काय एकदा देव देऊन बघतोच. बरोबर आहे. मग आणि आपण याची किंमत नाही लावू शकत तरी पण तुम्हाला एखाद्याशी मागणी आली असेल काहीतरी एखादा आकडा असेल की तुम्हाला मागणी आली असेल? मागणी मस्त गेल्या वर्षी आली होती 1,11,00,000 1 कोटी होते. मग तेव्हा तुमचा निर्णय नाही करून का आला म्हणजे का नाही ते कसं झालं कारण आता आपली लक्ष्मी आहे ते त्यामुळे आता दुसऱ्याला कशी द्यायची आपण. बरोबर आहे. आज आपण समजातनं शून्यातनं विश्व निर्माण केलंय मग आता आपण दुसऱ्याच्या हातात कसं जायचं? बरोबर आहे. कारण की तो महादेवाचा नंदी आपल्या नावासाठी पलतोय. बरोबर आहे. आणि आजच्या पुसेगाव मैदानाबद्दल काय सांग? कारण की भरपूरच आज गाड्या आल्या तरी पण 1200 गाड्या आलेल्या आणि त्यामध्ये आता आपला नंदी गुलालात राहणार आहे त्याबद्दल काय बोलाल? काय नाही समजा व्यवस्थित झालं तर समजा असते ना त्याचं. आणि प्रत्येक गाड्या मालकाची इच्छा असते की शेतकऱ्याची जी पंढरी आहे तिथे आपण गुलालात राहू आणि आज आपण गुलालात तर राहणार आहोत 100%. गुलालात राहिलो आता फायनल साठी आलेलो तर गुलालात राहिलेलं गुलाल आहेच की आपल्याला. नमस्कार. नमस्कार. तर जेव्हा पण आपलं राजाचं नाव घेतलं जातं तेव्हा एमजी ज्वेलर्स असं एक नाव उल्लेखात येतं तर त्याबद्दल सांगा ना नक्की एमजी ज्वेलर्स राजाच्या पाठीमागे असं नाव येतं त्याबद्दल जरा माहिती द्या. ज्वेलर्स म्हणजे कसं आहे ही पहिलंच असं पळतोय की म्हणून आम्ही त्याच्या मागे पळतोय. बरोबर आहे. कारण की त्यामुळं आमचं नाव झाले. बरोबर आहे. एका नंदीमुळे आपलं नाव होते त्याबद्दल कसं वाटतंय? बहुत लय आनंद आहे. लय आनंद. आणि कुठेतरी गेले आपण बाहेर तर एका नंदीमुळे आपली ओळख निर्माण होते तर कसा आनंद असतो तेव्हा? महादेवाला जाताना नंदीचंच पहिलं दर्शन घ्यावं लागतं. बरोबर आहे. आणि आजच्या मैदानाबद्दल आता राजाने तर आपल्या गुलालात ठेवलेलं आहे 100% होणारच. 100% होणारच. आम्ही मैसूर मधून आलो इथं. बरोबर आहे. पहिलाच होता ह्या वेळेस मानकरी हो आमची इच्छा आहे. 1000 किलोमीटर. कधी निघालेले मैदानासाठी? 2 दिवस झाले की. 2 दिवस झाले. 2 दिवस झाले तुम्ही? आज दुपारी पोहोचलो इथं 12 आज दुपारी पोहोचले. आणि तेव्हा बहुतेक राजाने गट एक पास केला ना आणि सेमीसाठी नंतर गेला. सेमीला पोहोचलो. बरोबर सेमीसाठी पोहोचले का? चला धन्यवाद. तुम्ही बोला. त्यासाठी नमस्कार. मी जगन्नाथ कुंभार वलवण आटपाडी तालुक्यातनं किरण शेठचा जोडीदार. एमजी ज्वेलर्सचा खरा राजाचा मानकरी म्हणलं तर किरण शेठ एमजी ज्वेलर्सवाला ह्याला अभिमान मानला पाहिजे ते इथं नसताना सुद्धा एवढी यंत्रणा लाभवायची म्हणजे जोक नव कुणाचा. बरोबर आहे. या गोरगरीब जनतेसाठी आणि गोरगरिबासाठी एवढं सहकार्य करतोय त्याच्याबद्दल आम्ही वलवणची जनता आटपाडी तालुक्यात हार्दिक अभिनंदन त्याचं करतो. धन्यवाद. दादा नमस्कार. आपलं नाव काय? आपण कुठून आलात? मैसूर. काय असणार आहे आज अपेक्षा राजाकडून? राजाकडून डबल केस हिंदी केस. गेल्या वर्षी जसा त्याने 1 नंबरचा मान पटकावलेला तसं या वर्षी देखील होणार ना? त्याच्या जिद्दीबद्दल काय सांगा? कारण त्याचं पलाच्या जोरावर त्याने भरपूर असे मैदानं गाजवलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल? त्याच्या जिद्दीबद्दल काय सांगा? त्याच्या पलाच्या जिद्दीबद्दल? इच्छुक आहे. कसं प्रेम आहे तुमचं राजावर? जीवापेक्षा जास्त
आमच्या अर्जुन गावाचं म्हणजे आमची उर्मिला गायकवाड हा. चिंचाळे हा ते आमच्या गावाला आहेत. अच्छा. आणि अर्जुन संघ जोडलाय हा. त्यामुळे आम्ही आलो इथे. बरं धन्यवाद.